परंतु सुरेश म्हात्रे साहेबांनी एक चांगलं काम या स्पर्धेमध्ये केलेलं आहे. आलेल्या प्रत्येक खेळाडूला, आलेल्या प्रत्येक प्रेक्षकाला भरपेट असं जेवण त्यांनी दिलेलं आहे. आणि म्हणतात ना की अन्नदाता सुखी भव. तुम्ही पंक्ती कीर्तनामध्ये किंवा सप्त्यामध्ये आपण पंक्ती बघितलेल्या आहेत, परंतु या क्रिकेटच्या मॅचमध्ये आलेल्या सगळ्या खेळाडूंची ही जेवणाची सोय उत्तम करणारे आमचे सूरज म्हात्रे साहेब यांना खरंच आपण समालोचकांच्या वतीनं मनापासून त्यांना धन्यवाद देऊया. आणि जाऊया मैदानावर, जिथे तुर्बे CBD विरुद्ध गोठिवली बोनकोडे असा हा सामना आहे. बॅटिंग घेतलेली आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर गोठिवली बोनकोडे संघानं आणि हा पहिला चेंडू, हो पहिला चेंडू प्रहार केलाय. लांबी कमी दिसते, उंची जास्त आहे. हो, आणि हा चेंडू हातातून निसटला, तेली गेलं, तूपही गेलं. नक्कीच खरं आणि म्हणजे गेला तो चौकार. अतिशय मोठा खेळाडू असली तर झेल सुटायला नको होता. हे जीवदान आहे की वरदान आहे याचं इम्पॅक्ट तुम्हाला नंतर मिळेल. बऱ्याच वेळेला आपण बघितलेलं आहे की एखादा जो मोठा खेळाडू आहे त्या मोठ्या खेळाडूला जर जीवनदान मिळालं तर लंबी इनिंग जी म्हणतो आपण की खूप धावा तो जमवत असतो. आणि पहिल्याच चेंडूवर थोडा शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता आणि स्लो चेंडू टाकलेला होता. तो गोलंदाज अनिकेत शिंदे यानं नावाजलेला असा गोलंदाज आहे, मात्र त्याच्या सापळ्यामध्ये सापडला नाही. तो फलंदाज पार्थ चंदन बॅकफुटवर जाऊन पंच केला, गॅपमधून चेंडू गेला, सीमारेषा पार. हा दुसरा चौकार. फलंदाजीचा निर्णय का घेतला हे सिद्ध करतोय तो पार्थ चंदन. 2 चेंडूवर लगातार 2 चौकार ठोकले. चौकारांची हॅट्रिक होईल का? आणि चौकार तर नाही, त्याच्याबरोबर षटकार ठोकतोय. पॅव्हिलियनच्या वरून हा चेंडू जातोय 6 धावांसाठी, षटकारासाठी. नक्कीच म्हणजे हा किती उपद्रवी ठरेल भविष्यामध्ये याचे हे उत्तम उदाहरण. ज्वलंत उदाहरण पाच चंदनेचा हा दमदार टायमिंग, जबरदस्त टायमिंग. आपण म्हणालात की जीवनदान याला मिळालंय, त्याचा काय फायदा उठवेल का? आपण मराठीमध्ये म्हण आहे ना की मेलेला कोंबडा आगीला मग घाबरत नाही. आणि दणादण फटकेबाजी करतोय. चौफेर टोलेबाजी केली. पहिला चौकार मारला त्यानं लॉंग ऑनला, दुसरा चौकार मारला सरळ लॉंग ऑफमध्ये, आणि तिसरा चौकार मारतोय तो मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मध्ये. म्हणजे चौफेर टोलेबाजी केलेली आहे. खरं तर हे मैदान आपण पाठीमागे हावरे मॉल आहे, त्याच्या बाजूला स्टर्लिंग कॉलेज आहे, आणि पाठीमागचा भाग थोडासा म्हणजे कमी बाउंड्री असल्यामुळे समोरच्या भागामध्ये हे फटके मारणं अवघड आहे, सोपं नाही आहे. परंतु हे काम सोपं करतायत हे फलंदाज, आणि माहीर आहे तो पार्थ चंदन. तिसरा चेंडू शिंदे, शॉर्ट पिच चेंडू. शिंदे थोडेसे घाबरले वाटतं. नक्कीच चेंडू त्यानं वळवायच्या नादामध्ये अति चेंडू वळवला आणि चेंडू गेला यष्टीरक्षकाच्या हातात. माणसं जरा नाराज होतो, टेन्शन मध्ये येतो. पण चालत राहिलं पाहिजे, पुढे पुढे चालत राहिले पाहिजे. शिंदे ते काम करतायत. शॉर्ट पिच चेंडू मिड विकेटला, हाही चेंडू जातोय सीमारेषा पार, षटकार. क्या बात है. खेळतोय. कर्णधारानं कसं खेळायला पाहिजे, कर्णधारानं कसं उभं राहायला पाहिजे, कशा धावा जमवायला पाहिजे, याचं प्रत्यक्ष ज्वलंत उदाहरण मैदानावर देतोय तो पार्थ. शॉर्ट पिच चेंडू, असा चेंडू टाकायला पाहिजे होता. चंदनचे पाठीराखे म्हणत असतील. बाहेर आपण बघतोय आज बऱ्याचशा कमेंट्स येत आहेत, कारण फलंदाज गाजतायत, षटकार चौकार जात आहेत, चेंडू सरळ बॅटवर येतोय, आणि हा चेंडू रबर चेंडू म्हणजे लेदर सारखा चेंडू आहे. यस, नक्कीच. शॉर्ट पिच चेंडू, हेलिकॉप्टर फिरवलाय, हाही चेंडू गेला फुटबॉल ग्राउंडवर. 6 धावांसाठी, षटकार. लाभार्थी ठरलेले आहेत. दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम असं म्हटलं जातं. बऱ्याचशा वेळेला होतं काय की एकाच्या हाताला चेंडू लागतो, परंतु उडून दुसराच कोणतरी झेल घेतो, मग त्याला
बक्षीस द्यावं लागतं. ज्याच्या त्याच्या नशिबाचं त्याला त्याला मिळत असतं. पहिलं षटक संपलंय. तुर्भे CBD विरुद्ध गोठिवली बोनकोडे या दोन संघादरम्यान आपण सामना पाहतोय. या धाराव्याच्या भव्य अशा या मैदानावर नाणेफेक जिंकली गोठिवली बोनकोडेनं. निर्णय घेतला फलंदाजीचा. पहिल्या चेंडूवर झेल होता अनिकेत शिंदेच्या गोलंदाजीवर. पार्थ चंदन याचा मात्र झेल सुटला आणि जो काय सुसाट वेगानं सुटलेला आहे पार्थ चंदन आत्तापर्यंत 3 षटकार 2 चौकार त्यानं ठोकलेत आणि संघाला नेऊन ठेवलं आहे त्या 28च्या क्लीन बोल्ड. पहिला फलंदाज बाद सूरज मात्रे. 27. खरं म्हणजे माळी सर हा देखील फलंदाज एक जबरदस्त आहे. म्हणजे सध्या तर 4-5 वर्षाचा विचार केला ना याने फार इम्प्रूव्हमेंट केली क्रिकेटमध्ये. तो देखील बोल्ड झाला म्हणजे काहीतरी हिताची गोष्ट आहे. नाही बे, एकाच बाजूनं जर कौल लागत राहिलं तर क्रिकेटमध्ये मजा येत नाही, मजा बरोबर आहे. येत नाही. कधीतरी खरं तर क्रिकेटमध्ये आपण बघितलं ना तर फलंदाजांपेक्षा थोडंसं चढ उतार पाहिजे. गोलंदाजांना आता खूप म्हणजे कठीण दिवस आलेले कठीण आहेत. दिवस आले बरोबर आहे. चेंडू पण बघा. चेंडू फलंदाजांना अनुकूल. बॅट बघा. पूर्वी आपल्या जमान्यामध्ये बॅट जड किती असायच्या. नाही खरं हुक शॉट किंवा पुल शॉट मारताना दम निघायचा. परंतु आता एवढ्या हलक्या बॅट आलेल्या आहेत की सहज रिव्हर्स स्वीपचे फटके पण सरस, फलंदाज सरस. खेळतात. त्यामुळे हे सगळं जे वातावरण आहे फलंदाजांना अनुकूल. त्यामुळे अग्निपरीक्षेची घडी आलेली आहे ती गोलंदाजांची आणि त्यामध्ये मात्र सरस उतरला आहे चांगल्या तो रिषभ यानं पहिल्याच चेंडूवर बोल्ड उडवला. हा चेंडू रिषभचा शॉर्ट पिच चेंडू मारलाय हवेमध्ये. षटकार की झेल. षटकार. मिड विकेटला उत्तुंगाचा षटकार. रुणाल म्हात्रे एक षटकार ठोकलाय. दुसरा पण षटकार ठोकलाय. मिड विकेट सीमारेषे पलीकडे हा दुसरा लगातार षटकार ठोकतोय तो रुणाल म्हात्रे. क्या बात है रुणाल. पुत्र भावा ऐसा बंडा नक्की, लावी जो नक्कीच. त्रिलोकात झेंडा आणि तसा झेंडा लावतोय रुणाल. रुणाल बॅक फुटवर जाऊन काय पंच केलाय. वा. आणि देखो. नशीब बलात्तर आहे बघा. कॅचेस विन्स द मॅचेस. पकडो कॅच और जीतो मॅच म्हणतात पण इथे वेगळंच येस चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. कॅच सुटले जातात. नक्कीच. क्षेत्रफळ रक्षणामध्ये ढिलाई पाहायला मिळते. त्यामुळे या ढिलाईचा फायदा फलंदाजांना इथे मिळतोय. थोडासा नाराज दिसतोय तो गोलंदाज रिषभ. पुन्हा एकदा तयार आहे. राईट आर्म ओव्हर दी विकेट गोलंदाजी करतोय. किती वेळानं आता स्ट्राईक मिळालाय बघा तो पार्थ चंदनला. येस देगवडे गावचे विनय म्हात्रे त्यांना विनंती आहे कृपया स्टेजवर या प्लीज. विनय म्हात्रे बिपिन म्हात्रे तुम्हाला इथं खास इन्व्हाइट करतायत. प्लीज आपण स्टेजवर या. षटकार. याही चेंडूवर षटकार. आणि रबरी बॉल आहे टिकेमाळे सहज म्हणजे तुम्हाला काही ताकदीचा वापर करायची गरज पण नाहीये. नाही आपल्याला इथून बोलायला काय जात आहे. नक्कीच. जिथे म्हणजे ज्याची जळते त्याला कळते म्हणतात ना. तिथे गेल्यानंतर काय सिच्युएशन आहे ते कळतं. पाण्यामध्ये मासा झोप घेई कैसा जावे त्याच्या वंशा तेव्हा त्याला कळे असं संत वाङ्मयामध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे इथून आपण म्हणतोय परंतु हा प्रॅक्टिसचा गेम आहे. प्रॅक्टिस मेक्स मॅन practice परफेक्ट. पाहिजे, आणि practice शिवाय प्रॅक्टिसचा हा खेळ असल्यामुळे हे नवतरुण लिलया मस्त फटकेबाजी आणि वा काय पंच खडे खडे पंच केलाय तो पार्थ चंदन. लाजवाब. जरा जोरदार टाळ्या या आणि खेळाडूसाठी खरं म्हणजे झाल्या टिकेमाळे पाहिजे. सर वीरेंद्र सेहवागची आठवण झाली. त्याचे फटके पण असे लिहिले असायचे. शोएब अख्तरसारखे गोलंदाजावर तो असं आक्रमण करायचा. पण त्याची बॉडी बघा याची बॉडी बघा. पार्थ कडका आहे. शरीरानं अगदी कडका आहे मात्र स्ट्रोक Yes. पण कडक आहेत बघा त्याच्या. Yes, क्रिकेटमध्ये म्हणजे तुमची बॉडी नाही तर तुमचं टायमिंग महत्वाचं असतं. हे सिद्ध करतोय तो या मैदानावर. कडका आहे पण लाडका आहे ना. आता रामदेवाने कडका आहे. आदरणीय बाळाराम म्हात्रे साहेब इथे उपस्थित आहेत. सूरजजी
मात्रे यांचे काका, त्यांना आठवत असेल त्यांचाही जमाना Yes, एकेकाळी क्रिकेटमधला एकेकाळचा त्यांनी गाजवलेला मस्त चेंडू, जमीन लगतचा फटका, गवताला चिरत चिरत चेंडू येतोय, क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूवर चेंडू उचलतोय, तोपर्यंत एक सिंगल. माळी सर बघूया अशा फटक्याने तुम्हाला धावा मिळणार नाही, कारण हे पावसा रेनी सीझन आहे. परंतु किती म्हणजे असं म्हणतात ना की जर तुमचा चिवडा असेल तर त्या चिवडामध्ये नुसतेच जर फक्त तुम्ही काजू आणि बदाम जर टाकले तर त्या चिवड्याला मजा येत नाही. नाही बरोबर आहे. तसं क्रिकेटमध्ये षटकार चौकार नुसते जात गेले तर तो गोलंदाजाची खूप अग्निपरीक्षा आपल्याला पाहायला मिळते. आज प्लेड केला चेंडू, हसतोय पार्थ गालातल्या गालात, आणि एक धाव काढून धावसंख्या नेऊन ठेवलेली आहे ती 54च्या घरामध्ये 54. नक्कीच. अश्विन लेफ्ट आर्म ओव्हर, फुल टॉस चेंडू, प्रहार केलाय, नो बॉलचा इशारा पंचांकडून, आणि नो बॉल आणि षटकार, पगार पण बोनस पण. येस नक्कीच. एकमेकांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. अश्विन हा काय साधा लेच्यापेच्या खेळाडू नाहीये, अनुभवी खेळाडू आहे, कांगा लीग खेळलेला खेळाडू आहे, त्यामुळे अशा गोलंदाजावर प्रहार करणं तेवढं सोपं नसतं. परंतु या दोन्ही फलंदाजांनी आणि ते नवी मस्त मुंबई लेदर फटकेबाजी क्रिकेट केलेली आहे. करतात, म्हणजे एक चांगला एक दर्जेदार गुणी खेळाडू आहे. गुणी खेळाडू क्रिकेटमध्ये आज काय करतात त्याला महत्व Yes, आहे. नक्कीच. काल काय झालं, Yes, रेकॉर्ड भविष्य नाही, वर्तमान. बनला, परंतु ते रेकॉर्ड तुटले जातात क्रिकेटमध्ये. आपण वेळोवेळी किंवा दर दिवशी आपण पाहत असतो आणि त्याचा प्रत्यय आपल्याला पाहायला मिळते. रुणाल मात्रेनं आतापर्यंत 3 षटकार ठोकलेत, खेळतोय एक 20 वर, आणि पार्थ चंदन जो सलामीला आलाय नांगरून बसलाय. ओहो काय फ्लिक केला, हैदराबादी फटका, अझरुद्दीनची आठवण करून Yes, देणारा yes, हा sir. फटका, परंतु या चेंडूवर मिळेल एक धाव, एकच सिंगल. डिक्लेअर झोन नाही. 10 चेंडूमध्ये 40 धावांची खेळी करतोय तो पार्थ चंदन. 50 जर या मैदानावर त्यानं मारली तर त्यांचे चाहते आज नक्कीच त्याला उचलून घेतील. दशरथ पाटील, तुम्हाला कधी क्रिकेट खेळताना उचलून नाही घेतलं नाही, काय ठीक आहे माळी साहेब, मर्दान जरी अर्धा असलं परंतु कमीत कमीत कपड्यात जास्तीत जास्त अंग झाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. फुल फुल टी शर्ट आहेत ना. Yes, yes. जनरली बॉलर्स फुल टी शर्ट घालतात. या दरम्यान एक धाव. त्यावेळी Single. पीके माळी साहेब MRI चा बॉल होता. बरोबर. आता सगळं बदलण्यात आले, सिक्सर आले, नेव्ही आलाय, 10X आलाय, आणि हे दुसरे आले टेस्ट ट्यूब बेबी. धावा बघा, धावांचा डोंगर आहे. 65 धावा, 65 रन्स आतापर्यंत झालेल्या आहेत त्या फलंदाजांनी केलेल्या आहेत गोठिवली बोनकोडच्या. फलंदाजी आणि या मैदानावर आता रेनी क्रिकेटमध्ये आपण एक वेगळं चित्र बघतो. जनरली टेनिस क्रिकेटमध्ये नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण घेतलं जातं, परंतु या रेनी क्रिकेटमध्ये, रबर बॉल क्रिकेटमध्ये नाणेफेक जिंकल्यानंतर मॅक्झिमम टीम्स हे फलंदाजीच घेतात. फलटॉस, हो येस, टायमिंग नाही जुळलं, झेल होण्याची शक्यता, आणि हा झेल मात्र रिषभनं घेतलेला आहे, आणि हा दुसरा फलंदाज बाद होतोय रुणाल मात्रे. पासष्ट धावा झालेल्या आहेत त्या गोठिवली बोनकोडच्या. गोठिवली बोनकोडे विरुद्ध तुर्बे सिबिडी असा हा सामना आहे. रेनी क्रिकेट आहे, सूर्य आलेला, आता मला असं वाटतंय पावसाचं ढगाळ वातावरण तयार झालेलं आहे, आणि जर रिमझिम बरसात जर नक्की झाली तर थोडंसं आता खेळाडूंना पण मला असं वाटतं आनंद लपंडाव होईल. पाहिजे, ऊन पाऊस, कारण रेनी सीझन आहे, थोडंसं सामान पण थोडंसं भिजलं पाहिजे नाही का. आणि आता श्रावण महिना जवळ आलेला आहे, Yes, नक्कीच. त्यामुळे श्रावणी पाऊस आपण बघतोय. कधी सरी श्रावणाच्या कधी केशराचे ऊन, तसं वातावरण तयार झालेलं आहे. बाजूला फुटबॉलचं ग्राउंड आहे, समोर मला असं वाटतं पारसिक हिल इथून क्लिअर कट क्लिअर कट दिसते. अगदी क्लिअर वातावरण आहे, आणि हा सामना आपण सगळेजण अनुभवतोय. 3 षटकं झालेत, 3 षटकामध्ये 65 धावा झालेल्या आहेत, आणि 2 गडी बाद आहेत. मात्र पार्थ चंदन अजूनही विकेटवर नांगरून बसलाय.
हा चेंडू, पहिला चेंडू, वाईडचा इशारा आणि पंचांकडून. मालिसा खरा म्हणजे त्याचा शून्यावर झेल सोडला होता पारचंदनचा. आल्या पहिल्याच चेंडूवर Yes, yes. त्याचा झेल सुटला गेला आणि त्याचा त्यांनी खरपूस समाचार घेतलेला आहे, फायदा उठवलेला आहे. अभय तयार, अभयचा हा चेंडू, वाडा स्ट्रोक, खडे खडे मारलाय आणि दुसरा झेल सोडतोय क्षेत्ररक्षक. 2 धावा धावून पूर्ण केल्या जातात. Yes, yes. असे झेल सुटले तर काय होणार. नक्कीच माळी सर असं म्हणतात की जो बहादूर होता ना उन्हें किस्मत भी साथ देते. हा. आणि खरंच त्याला साथ देते, पार चंदनला साथ देते ती किस्मत. आतापर्यंत 2 जीवनदान त्याला मिळालेले आहेत आणि त्या दोन्ही जीवनदानाचा त्यानं फायदा उठवलेला आहे. 12 चेंडूमध्ये 43 धावा आणि हा षटकार की काय, एकच रन. ठीक आहे. माझे वागडाचा नको यांना विनंती करतो प्लीज आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा प्लीज. विनय म्हात्रे, बिपिन म्हात्रे यांना विनंती करतो प्लीज आपल्या शोभा हस्ते त्यांना सन्मानित करावं. त्याच्यानंतर आमच्या बालारामजी म्हात्रे यांना देखील सन्मानित करावं. पुष्पगुच्छ तसेच शाल देऊन त्यांना सन्मानित करावं प्लीज. अतिशय चांगली स्पर्धा. अतिथी देवो भव, गॉड इज गेस्ट. या बालारामजी म्हात्रे आपण आलात, या स्पर्धेला उपकृत केल्याबद्दल पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत असेल. अतिशय दमदार स्पर्धा एसएन ग्रुप आयोजित अण्णा म्हात्रे चषक 2025 से हे दमदार, अभूतपूर्व, शानदार, बहारदार आयोजन. आणि या षटकारानं 50 कंप्लीट पार्थ चंदनची. क्या Yes. बात आहे पार्थ. संधीचं सोनं कसं Yes, करायचं नक्कीच. याचं ज्वलंत उदाहरण पार्थ कडून बघायला मिळालं. कॅप्टन आहे स्वतः. Yes. त्यामुळे म्हणजे captain's आजच्या दिवसात inning. म्हणजे 4था अर्धशतक ना रे, 5वं अर्धशतक, 5th. आणि किती सेन्सिबल खेळला बघा तो. येईल तसा चेंडू खेळलेला आहे. भलेही 2 झेल त्याचे गेले परंतु आडवे तिडवे त्यानं फटके मारण्याचा Yes. प्रयत्न नाही केला. जसा चेंडू येईल तसा त्यानं समाचार घेतला. चेंडूचा प्लेड पण केले चेंडू. 1-2 चेंडू या 4-4 षटकांच्या मॅचमध्ये प्लेड पण केले आणि 50 केलेली आहे. अतिशय सुंदर अशी फलंदाजी आज बघायला मिळाली ती पार्थ चंदनची. 15 चेंडू 50 धावा. बघा उभा कसा राहतोय गोलंदाज. तयार आहे अभय. पार्थला फुल टॉस चेंडू तटवलाय सरळ लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे. सणसणीत हा मारलेला चौकार. प्रहार केला तो पार्थ चंदन यांनी. 54 54 वर खडे खडे हाय स्ट्रोक मारलाय आणि याही चेंडूवर षटकार. अफलातून इनिंग, अफलातून फलंदाजी आज आपल्याला बघायला मिळालेली ती पार्थ चंदनची. आणि आपला नियम बघा, धावा झालेल्या आहेत 86, जिंकायला 87 धावांची गरज आहे. आणि आपला नियम असा होता की आत्ताच्या ज्या 3 टीम आहेत त्या टीममध्ये जो हायेस्ट स्कोअर करेल तोच पुढे जाईल 2 मॅचमध्ये. तर जास्त स्कोअर झालेला आहे तो गोठिवली बोनकोडे टीमचा. त्यामुळे गोठिवली बोनकोडे टीम विरुद्ध तुर्बे सिबिडी हा जो सामना आहे त्या सामन्यामध्ये जो जिंकेल तो डायरेक्ट त्याला बाय मिळणार आहे. आणि या अगोदरच्या 2 संघांमध्ये म्हणजे धारावे बामणडोंगरी आणि जासई चिर्ले या 2 संघांमध्ये मॅच होणार आहे. तरी धारावे बामणडोंगरी आणि जासई चिर्ले या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना विनंती आहे की क्वार्टर फायनलच्या मॅचसाठी आपण टॉससाठी स्टेजवर यावं. येस, क्वार्टर फायनल उपांत्य फेरीचा सामना, उपांत्य पूर्व फेरीची लढत 2 बलाढ्य टीममध्ये असेल. 87 धावांची गरज. उर्वरित 24 चेंडूमध्ये टार्गेट नक्कीच कठीण असेल. पार्थ चंदन याचा सोडलेला झेल किती महागात गेला याचे हे ज्वलंत मूर्तिमंत उदाहरण. पार्थ चंदन जसा मोकाट सुटला नंतर त्यांनी न आव दे का न ताव दे का. नाही, आपल्याला इंटरनॅशनल क्रिकेटमधलं एक उदाहरण आठवत असेल. मला असं वाटतं ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिकेचा सामना होता आणि हर्षल गिब्सनं स्टीव्ह वॉचा झेल सोडलेला सेमीफायनलच्या मॅचमध्ये. क्वार्टर फायनल की सेमीफायनल त्यावेळेला स्टीव्ह वॉ त्याच्या जवळ गेला आणि त्या गिब्सला म्हणाला
की ह्या तू झेल नाही तर मॅच सोडलेस. नंतर ते चोकर्सच झाले ही पनवती लागली त्यांना. साऊथ आफ्रिका खूप वर्ष मला असं वाटतंय बरं. त्यांना ग्रहांनी ग्रासलेलं, परंतु आत्ता ते मला असं वाटतं त्यांच्या राशीतला शनी गेलाय वाटतं. गेला वाटतं. उदय तांडेल पण इथे आहेत. येस. उदय तांडेल जे बोनकोडा टीम, सारसोळा टीम या परिसरातील नामवंत असे खेळाडू. नाही, पहिले फार विनय म्हात्रे दिघोड्याचे त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. दारावे बामणडोंगरी विरुद्ध जासई चिरले. टॉस जिंकलाय दारावे. हा सगळं जिंकता, सगळी त्यांच्याच घरात जाणार बक्षीस, त्यांना टेन्शन नाही. बघा आता, बघा कोणाचा चरण नाराज आहे का बघा दारोकरांचा, कोणाचा हाय चरण नाराज. त्यांचं घरेलू मैदान आहे, Yes, होम ग्राउंड आहे. घरचं मैदान आहे. आणि काल त्यांचा संघ सुपर 3 मध्ये Yes, त्यांचा बघा 2 आयकॉन आणि 1 टीम मधून. पाचो उंगली एक घेमे आहे. कधी त्यांचं देव जवळ आहेत ना, येस नक्कीच. बाकी त्यांचे देव लांब आहेत. क्रिकेटमध्ये मेहनती बरोबर लक पण नक्की- नक्कीच. लागतं. आणि धारावी गावचं हे क्रिकेट फार डेव्हलप झालेलं आहे. दाराव्याचं विकी भोईर, धीरज भोईर ही सगळी मंडळी आता दाराव्याचं नाव संपूर्ण या पंचक्रोशीमध्ये नाही तर देश आणि विजय विदेशामध्ये भोईर याचं जाऊन मात्र रोशन ISPL करते ने आहे. नशीब फार बळवत्तर झालं. खरं म्हणजे याच्या 2-3 प्लेयर त्यांच्या ISPL मध्ये होते, पण त्यांनी ते खरं म्हणजे फॉर्म भरलेले नाहीत त्यावेळेला त्यांनी भरायला हवे होते. नाही, त्यांना काय वाटलं मजा काही, असं पहिल्यांदा वाटलं लोकांना मजा काही, एवढे मिळणार नाही 25 लाख 23 लाख, काय कशाला नोकऱ्या करायची गरज आहे, बरोबर की नाही. मग ह्याला 15-20 घेणार महिन्याला, हे तर ह्याला 2 महिन्यात 16 आणि 17 लाख. नाही हे चांगलं आहे ना, इंटरनॅशनल क्रिकेटरनीच फक्त पैसे कमवायचे नाही, असं yes, काय आहे का. yes, yes. नाही नाही ग्रामीण भागातील खेळाडू सुद्धा आता लाखो रुपये हो, हो. या क्रिकेटच्या माध्यमातून कमवत आहेत. आपल्या जमान्यात पॅरेगॉनच्या स्लीपरवर आपण खेळायचो, परंतु आता बघा ना, या पावसाळी क्रिकेटमध्ये सुद्धा बूट वगैरे सॉक्स वगैरे प्रॉपर घालून ही सगळी मंडळी खेळते आणि हीच तर प्रगती आपल्याला हवी आहे. आता जी मागची नाईट झाली आपली अलिबागची, महेंद्रेश थोरवे यांनी 2.25 लाख रुपये मोजले कोणाला, करण आंबाळ्याला. हा, महेंद्रेश दळवी 2.25 लाख, ते पण पहिले जीपे करा, नाही तर पान हलत नाही, बरोबर की नाही. बरोबर आहे, तुमच्यावर पण बरेचसे पैसे उधळलेले आहेत तुमच्या चाहत्यांनी हे विसरता कामा नये. आमचं कसं, आमचं अरे आमचा 1000 पर्यंत लाखोनी आहे. तुमचे पाकिट कमी परंतु त्याच्या कितीतरी पटीने टिप तुम्हाला मिळते प्रत्येक नक्की. रायगडमध्ये, हा रायगडमध्ये मैदानावर. रायगडकर आम्ही तुमची कॉमेंट्री ऐकायला खरोखर आसुसलेले असतो, आम्हाला खूप मजा येते तुमची कॉमेंट्री ऐकताना. वळूया मॅचकडे. शॉर्ट पिच चेंडू जशाच तसं उत्तर मिळेल का हे पाहणं गरजेचं असणार आहे आणि टीट फॉर टॅट व्हायला पाहिजे. येस नक्कीच. जो टार्गेट आहे खूप मोठा आहे, म्हणजे फक्त आपलं छोटीशी ही पारसीगिलची टेकडी नाही तर एव्हरेस्ट सर करायचं आहे. त्यामुळे पहिल्या चेंडूपासून हाणामारी करावी लागेल ती तुर्बे CBDला. बघूया तुर्बे CBD काय करते. आदित्य पवार, ऋषिकेश पानसरे सिंगल रनवर खेळतात आणि गोलंदाज तयार आहे तो हर्षन. शॉर्ट पिच चेंडू गेला हातामध्ये, पहिली विकेट आणि पहिला फलंदाज बाद होतोय तो आदित्य ऋषिकेश पानसरे. वाटतं प्रवीण दोगाडे एवढं बक्षीस कोणाला नाही नाही मिळेल. नक्कीच, त्याची ती शैली आणि टेक्निक आहे. जबरदस्त हिंदीचा समालोचक ज्याच्यावर बरेचसे प्रेक्षक अगदी फिदा असतात नाही, आणि नक्कीच. बराचसा चाहता वर्ग प्रवीण दोगाडेचा आहे. अतिशय सुंदर असं हिंदी समालोचन त्याचं आपल्याला ऐकायला मिळतं. पहिला गडी बाद झालेला ऋषिकेश पानसरे आणि आता जय ठाकूर मैदानात. बघूया ठाकूर काय करतायत. शॉर्ट पिच चेंडू आल्या प्रहार करण्याचा प्रयत्न, मात्र सेफ लँडिंग झालेलं आहे खरं म्हणजे चेंडूचं. टिकेवाळे रायगडमध्ये तुमचे एक हरीश मोकल एक होता, फार अतिशय क्लास समालोचन हरीश मोकल. मध्ये हिंदी असेल मराठी असेल, अतिशय चांगला तंत्रशुद्ध. त्याच्यानंतर आपला हे असेल संतोष बुवा, त्याच्यानंतर आमचे दिलीप पाटे असते तुर्बेगावचे, क्लास हिंदी कॉमेंटरी. नक्कीच हरीश मोकल. हो
खडे खडे हेलिकॉप्टर फिरवलाय, गॅपमधून चेंडू गेला तंबूच्या दिशेनं 4 धावांसाठी. मला असं वाटतं हा पहिलाच चौकार आहे या इनिंगचा. मला सर तेव्हा साऊंड सिस्टम पण एवढी स्ट्रॉंग नव्हती, तेव्हा काय काहीतरी भोंगे लावायचे हा. आणि एखादी बॅटरी आणायची कुठे पकडून. आता एका स्पर्धेला गेलो, आणला हरिपाठाचा माईक. काय बोलणार आता, तो पण चालला नाही. त्यावेळचे दिवस तसे होते तसे दिवस होते. आणि असे मैदान कुठे त्यावेळेला नाही, होते? नाही, मैदान नाही, जेवण बिवण नाही, वडापाव दिला तर दिला. आणि एक कोणती सरबतचा ग्लास, फार दूरवर गाडी असायची सरबतची कुठेतरी बांधावर, हा. किंवा उसाचा रस असायचा. नाही, म्हणून तुम्ही नेहमी सांगता ना समालोचकांना की तुम्हाला प्रत्येक वेळेला तुम्हाला मान मिळालाच पाहिजे, असं काही नाही. तुमचं काम फक्त तुम्ही करत राहा. म्हणजे आयोजकांना पण धन्यवाद द्यायला पाहिजे. एवढं मोठं स्टेज, चांगलं व्यासपीठ आणि खायला प्यायला पण मजबूत आहेत आणि पाकिट पण चांगलं भरतात, कमी नाही. भरणार, तुमचं पण भरणार. नाही नाही, आमचं ते नाही, सुंदर सुंदर आयोजन आहे. मस्त मैदान, विकेट पण सिमेंटची विकेट बनवण्यात आलेली आहे. शॉर्ट पिच चेंडू आहे. खरं तर फलंदाजांना अनुकूल अशी ही विकेट आहे. हा जो रबर बॉल आहे, हा रबर बॉल आपण म्हणालात ना की हा म्हणजे लेदरसारखा बॉल आहे, डायरेक्ट बॅटवर येतो. टायमिंग जुळवलं तर फलंदाज यशस्वी होताना बघितलेलं आहे. मात्र या मॅचमध्ये हे फलंदाज थोडेसे बॅकफुटवर गेल्यासारखे वाटतात ना. Yes, नक्कीच. खरं 87 धावा तुम्हाला चेस करायचे आहेत आणि तुम्हाला खरं म्हणजे आता आदलापट करायला लागेल. नाही, अशा वेळेला फटकेबाजी करायला पाहिजे, षटकार चौकार मारायला पाहिजेत. परंतु गोलंदाज अकलेनं गोलंदाजी करतायत. पार्थ चंदन ज्यानं फलंदाजी केलेली, 50 मारलेली आहे, तो गोलंदाज सुंदर गोलंदाजी करतोय. बॅकफुटवर जाऊन हा चेंडू पंच केला आहे. जमिनी लगतचे फटके मारून काही मिळणार काय नाहीये. नाही, काय त्यांच्या संघात आहे, साग आहे, चंदन आहे, यांच्या सगळे बाबले आहेत सगळे. कसं व्हायचं सावरी. येस येस येस. नमित पाटीलने मागच्या पहिल्या सामन्यामध्ये, ते नाही ना लिजंड खेळाडू नाही, मागच्या सामन्यात ज्याने 59 डाव कुठल्या होत्या तो खेळाडू नाही आहे, त्याची काहीतरी कुठेतरी उणीव. स्टार खेळाडू नसल्यामुळे ही परिस्थिती ओढवून बसलेली आहे. एकाएकाचं महत्व असतं. येस, नक्कीच. दशरथ पाटील कोणत्या मॅचला नसेल तर काय अवस्था होते. नाही, आम्ही खरं म्हणजे नाईटचे गोलंदाज तयार. चंदन. ज्यावेळी टिकेमाळी सर आपल्या दीपक पाटलाची नाईट व्हायची चिरल्याला, फार म्हणजे जबरदस्त अफाट पब्लिक. तुम्ही तेव्हा याचे चौधरी असायचे. नाही, ती मजाच वेगळी होती वेगळी मजा त्यावेळेला. वेगळी होती ती. जबरदस्त आयोजन असायचं. खेळाडू पण अतिशय सुंदर असा खेळ. आणि ग्रामीण क्रिकेट त्यावेळेला खूप फॉर्ममध्ये होतं. फॉर्ममध्ये होता, फार फॉर्ममध्ये. आता ग्रामीण प्लस प्रोफेशनल असं क्रिकेट आपल्याला बघायला मिळतं. पाहुण्यांचं आगमन व्यासपीठावर होतंय. मयूरजी म्हात्रे यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. गेल्या 2 दिवसांमध्ये भरपूर पाहुणे हे टुर्नामेंट बघायला आलेले आहेत. पार्थचा हा चेंडू हवेत मारलाय आणि झेल टिपला गेलाय. अजून एक फलंदाज बाद होतोय. एका मागोमागे एक अशी गरगर लागलेली आणि आदित्य जय ठाकूर मात्र बाद. क्रिक लाईव्हच्या माध्यमातून आपण थेट घरबसल्या या मॅचचं प्रक्षेपण आपण पाहतोय. आणि कालच्या दिवसाचे जे सामने आहेत ते 1 लाख लोकांनी बघितलेले आहेत. म्हणजे 1 लाख व्ह्युअर्स काल झालेले आहेत. म्हणजे किती क्रेज बघा. आणि काल 2 आयकॉन प्लेयर्स होते. येस, नक्कीच. त्यामुळे ऑल इंडिया. आणि उद्या ऑल इंडिया ओपनचे प्लेयर्स असणार आहेत. त्यामुळे इंदोरकर तुम्हाला होते, त्याच्यात एक क्रिकेटची मोठी पर्वणी मेजवानी इथे मिळणार आहे. येस, उद्या तर खरं म्हणजे जत्रा जाईल. करेक्ट. तुमचा काल्याचा दिवस. येस. संपूर्ण स्पर्धेमध्ये 6 50s आपल्याला पाहायला मिळाल्यात आणि उद्या तर 50चा पाऊसच पडेल येस, नक्की. उद्या पेपरीचा पाऊसच आहे. असं खरं चित्र म्हणजे उद्या असेल. आयवा झेलसाठी मात्र तयार आहे सगळ्यांनी. नक्कीच. आणि इथे नाही, ऐवजेला बाहेर रस्त्यावर इकडे राहायचंय. बसून तुम्हाला काय मिळणार आहे. सुंदर सुंदर फटका. हाताला चाटून चेंडू जातोय तो मिड विकेट मध्ये. एक सिंगल, दुसरी घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा धावून पूर्ण. स्टार खेळाडू नाही आहेत असं आता आपल्याला Yes, समजलं. नक्कीच. परंतु बाकीच्या खेळाडूंनी जर चांगला खेळ केला तर कदाचित पुढच्या मॅच मध्ये त्यांना ओपनिंगला पाठवू शकतात. आणि माले सर, या आयोजनाबद्दल तुम्हाला कसं वाटतं? म्हणजे एवढं मोठं भव्य दिव्य व्यासपीठ आहे, स्टेज आहे,
अफलातून आयोजन. मी काल पण राजेश भोईर यांचा मला फोन आला Yes, होता yes, की sir. तुम्ही या, तर त्यांना म्हणालो उद्या येतो, पण लाईव्ह काल मी मॅच बघत होतो. आहे लाईव्ह पण अतिशय क्लिअर, क्लिअर आणि आवाज व्हॉल्यूम चांगला पण आहे क्लिअर आहे, क्लिअरिटी पण तुम्हाला, विजिबिलिटी पण चांगली बघायला मिळते. आणि मैदान तर धाराव्याचं मैदान म्हणजे काय, अफलातून मैदान. शॉर्ट पिच चेंडू, हावरे मॉलमध्ये चेंडू जातोय सरळ अप्पर डेक रेस्टॉरंट अँड बँक्वेट हॉलच्या दिशेनं. माझे वागण्याचा बॅकफुट संघ जो म्हणजे पराभवाच्या खाईत आहे. 9 चेंडूमध्ये 69 धावा. अशक्य क्रिकेटमध्ये नाही म्हणता येणार, पण खूप कठीण असं लक्ष आहे. शॉर्ट पिच चेंडू, शेवट गोड होईल का, आणि होतोय. स्क्वेअर लेग मिड विकेटच्या दिशेनं हा सणसणीत उतुंग असा षटकार मारतोय तो आदित्य पवार. खरं म्हणजे उशिरा सुचलेले शहाणपण आहे. खरं म्हणजे ही बॅटिंग पहिल्या चेंडूपासून करायला पाहिजे होती. येस, भात जळून गेल्यावर आलेला पाऊस काय कामाचा. परंतु ठीक आहे, स्वतःसाठी तरी आता खेळायला लागेल. 2-3 अजून षटकार मारले पाहिजेत. आदित्य तयार आहे आदित्य. मात्र गोलंदाज हुशार निघाला स्वराज मात्रे. स्वराज म्हणतो मी पण काय कच्च्या गुरुचा चेला नाही. Yes, नक्कीच. थोडासा त्यानं शॉट ठेवला, चेंडू स्लो केला, टर्न थोडासा केला, आणि त्याला माहिती होतं की हा फलंदाज आता फक्त मारणार आहे. प्लेड केला चेंडू, फक्त कट केला आहे, सरळ जातोय. तर पॉईंट आणि गलीच्या मध्ये एक सिंगल रनसाठी चित्र तर निर्माण झालेलं आहे की 6 चेंडू आणि 62 धावा, म्हणजे 6 षटकार जरी मारले तरी या धावा होऊ शकत नाहीत. या मॅच मध्ये तसं पाहता काही राम उरलेला नाहीये, दशरथ पाटील साहेबांनी सांगितलं. परंतु गोलंदाजांची प्रशंसा करायला पाहिजे, फलंदाजांची प्रशंसा करायला पाहिजे, ती गोठिवली आणि बोनकोडच्या. नाही, पराभव तर आटलाय, परंतु पराभवाचं अंतर कमी झालंय, जेणेकरून मानामध्ये पराभव होता कामा नये. आपण असं म्हणतो, कधी कधी इलेक्शनमध्ये डिपॉझिट पण जप्त होतं. जप्त होतं. कारण प्रत्येक जण म्हणत असतो की तुलाच मत देणार, तुलाच मत देणार, तुलाच मत देणार. परंतु जेव्हा ती मतपेटी फुटते तेव्हा ते सगळं चित्र आपल्याला बघायला मिळतंय. 3च चेंडू असणारे, 3 चेंडूंची पेनल्टी होती. म्हणजे अजूनही पाय खोलात. म्हणजे बुडत्याचा पाय आहे खोलात. अजून खोलात. एक चेंडू फक्त बाकी आहे. एका चेंडूमध्ये पाहिजेत 54. होतील का दशरथ पाटील साहेब? नाही होणार. ते तिसऱ्यांदा उतरले तरी होणार पण नाही. बघूया षटकार मारेल का हा. आदित्य पवार की पॉवर नाही. हा चेंडू गेला यष्टीरक्षकाच्या हातात. अशा रीतीने हा सामना जिंकलेला आहे तो गोठिवली बोनकोडे संघानं. गोठिवली बोनकोडे संघाचं हार्दिक अभिनंदन. आणि मॅन ऑफ द मॅच सामनावीर नो डाऊट, ज्यानं 17 चेंडूमध्ये 7 षटकार 3 चौकार ठोकले आणि 60 धावा केल्या, आणि गोलंदाजी करताना 3 धावा देऊन 1 विकेट घेतली, तो पार्थ चंदन.